माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, माजी नगरसेविका दयावती शेवाळे आणि युवा समाजसेवक सूरज शेवाळे यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्नेहसंवाद कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 18 मध्ये आयोजित या कार्यक्रमात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विभागातील विविध नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ आणि शेवाळे लोकप्रतिनिधी यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचं लोकार्पण संपन्न झाले। या कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। या प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा आणि सुवर्ण महोत्सवी वैवाहिक जीवन पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉ कार्यक्रमात उत्साह संचारला होता। विजेत्या 10 महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलं, तर एका भाग्यशाली महिलेला सोन्याची नथ देऊन विशेष गौरव करण्यात आला। यासोबतच आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंद आणि ऐक्याच्या भावनेनं भारलं होतं। या प्रसंगी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे शेवाळे लोकप्रतिनिधींच्या कार्यामागील जनशक्तीची पावती आहे असे गौरवोद्गार काढले। शेवाळे 95 ला नगरसेवक झाले। आता आजपर्यंत या नोड 17, 1 आणि 2 या परिसराची संपत शेवाळ्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली। सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे लोक त्यांच्याशी जुळलेले आणि मला आवडते लिव्ह अँड लिव्ह, जगाने जगू हा जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे। धर्म, जाती, भाषा, वर्ण वर्गामध्ये भिंती टाकून आपलं जीवन सुकर होऊ शकणार नाही या मताचा मी आहे। संत ज्ञानेश्वर जे आपल्या खरं महाराष्ट्रातले संत आहेत, परंतु विश्वाला त्यांनी मार्गदर्शन केले की विश्वचे माझे घर, जगातल्या सर्व लोकांना प्रेम दे आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे। प्रेम अर्पण करेल त्या माणसाचं जीवन सुकर असणार आहे। संपत शेवाळे, दमयंती शेवाळे, दयावती शेवाळे, सूरज शेवाळे यांच्या माध्यमातून या परिसराची सेवा होईल असा माझा विश्वास आहे। या प्रसंगी संपत शेवाळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। विविध कामाचा शुभारंभ, विविध सत्कार, कारण सेक्टर 17 हा देशातील विविध राज्यांचा बनलेला सेक्टर 17 आहे। म्हणून या ठिकाणी सेक्टर 17 मध्ये विविध कामांचं उद्घाटन केलं। देशातील प्रत्येक राज्यातील एक तरी फॅमिली या ठिकाणी राहते आणि त्यांची सेवा करण्याची संधी सुद्धा मला मिळते फक्त गणेश नाईकांच्यामुळे। आणि या गणेशाची स्थापना ज्यावेळेला केली त्यावेळेला सुद्धा गणेश नाईकांच्या आशीर्वादात स्थापना केली। म्हणून मी मगाशी बोललो की जोपर्यंत श्री गणेशाचे आशीर्वाद आहात, गणेश नाईक साहेबांचे आशीर्वाद आणि जवळजवळ 1600 ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आहेत। जवळजवळ ज्या कुटुंबाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा लोकांचा सत्कार सुद्धा आज या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यांना सन्मान चिन्ह आपण देतो, ज्येष्ठ नागरिकांना सन्मान चिन्ह देतो, डॉक्टरांचा सत्कार केला, वकिलांचाही सत्कार केला आणि म्हणून त्या सगळ्यांचे आशीर्वाद संपत वेळेला आहेत आणि ही संधी मला गणपतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळते। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार संजीव नाईक, आमदार विक्रांत पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष तथा माताडी नेते नरेंद्र पाटील, माजी शिक्षण समिती सभापती राम विचारे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेवक शशिकांत राऊत, प्रकाश मोरे, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, उषा भोईर, युवा नेते निशांत भगत, विजय वाळुंज, संदीप भगत, सुरेश शिंदे यांच्यासह नवी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।